तर मित्रांनो, इथं मम्मी दिवा लावत आहे कारण की आज अमावस्या आहे. तर इथे ती अगरबत्ती लावून देवपूजा करत आहे. आता इथे देवपूजा, सायंकाळची देवपूजा करून झालेलीच आहे. तर आता आपण देवाला छान असा नमस्कार करूया, पण त्याआधी आपण धूप लावून घेऊया. लागला ना मम्मी. तर मम्मीने इथे छान अशी देवपूजा करून नमस्कार केलेला आहे. तर इथे शिवांशी देवाला नमस्कार करत आहे आणि आता माझी बारी आहे नमस्कार करायची. तर मित्रांनो, या प्रकारे आपण इथे देवपूजाची तयारी केलेली आहे. तर इथे असा पाट, रांगोळी, दीपपूजन, छानसा असं कपडा आणि इथे सगळे दिव्यांमध्ये व समईमध्ये तेल व वात घालून घेतलेले आहे आणि इथे पूजा करण्यासाठी आपण सगळं साहित्यही घेतलेलं आहे. तर आता मम्मी पूजा करणार आहे. तरी ते मम्मी अशी पूजा करत आहे. आता शिवांशला आम्ही म्हणवतोय, तो रुसलेला आहे, माहित नाही कशासाठी रुसलाय. चल 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 चल. नाही, ते वरती लावले ना देवघरापाशी. तर इथे आपली देवपूजा स्टार्ट होणारच आहे. चला तर स्टार्ट करूया देवपूजा. तर इथे अशा प्रकारे मम्मी तांदूळ टाकत आहे. जर तुम्हाला अमावस्या दीपपूजन येत नसली तर तुम्ही ही बघून करू शकता. तांदूळ घ्यायचे, तांदूळावर हळदी कुंकू वाहून स्वतःला लावायचे. आता लावल्यानंतर मम्मी हे सगळं दिवे वरती ठेवायचे का? तर सगळे दिवे लावून घ्यायचे आहेत आणि तेलात बुडवूनच लावायचे आहेत, नाहीतर दिवे नीटनेटके लागणार नाही. आता शिवांश इथे बाकीचे जे दिवे आहेत ते लावतोय. तर या ताटात असे दिवे सजवून ठेवले होते, जे की आता इथे लागत आहेत. एक काम कर ना, जे महाग तू दिवे लावलेत ना, त्याचे दोन एका मागे एक नको लावू, सोबतच लाव. हा, साईडला ती वाला, तो वाला दिवा मध्ये ठेव मम्मी. इकडचा माझ्या साईडचा. हा, तो मध्ये ठेव आणि तो बाजूला ठेव. तर अशा प्रकारे आम्ही इथे दिवे जे आहेत ते सजवून घेतलेले आहेत, म्हणजे नीटनेटके ठेवून घेतलेले आहेत आणि बाहेरही पणत्या लावलेल्या आहेत. आता दिव्यांना म्हणजे जे वाती आहेत ती लावायची बारी आली आहे. तर इथे मम्मी अगरबत्तीने लावणार आहे दिवे. आणि इथे बघा शिवांश कसं साखर खातोय, त्याला साखर प्रचंड आवडते. ते मी त्याला लावून देतो. तर आता इथे मम्मी लावत आहे.
शिवांश पण इथं थोडीशी मदत करतोय आणि मम्मीचे ऑलमोस्ट होत आलेत. अगं विजला तो मेणबत्तीनेच लावायला पाहिजे होत. ते मागचं एक राहिला मम्मी. तर आता शिवांशनी बघा एवढे दिवे लावून झालेले आहेत शिवांशचे आणि मम्मी समया लावते. ते स्टँड मध्ये हे कर, अगरबत्त्या स्टँड मध्ये लाव शिवांश. मम्मी तिथं लावलं तर ते आग तसलं ते काळं होईल ना. बघू दे, मी इकडून लावते. इकडची नको लावता येते मम्मी. लावली की गप्पना मस्ती करू नको. तर आता मम्मी सर्व जे दिवे आहेत ते सर्व दिव्यांना ती हळदी कुंकू लावून घेत आहे. मम्मी ह्यांची पण पूजा करायची असते का नंतर हळदी कुंकू लावून? हा, म्हणजे आपण हे दिवे लावले म्हणजे ह्यांना वाती जळवल्या तर मग ह्यांना हळदी कुंकू लावायचं असतं का? म्हणजे आपण जसं कुणाच्या बर्थडेवर जशी पूजा करतो तशीच ह्यांची पण पूजा करायची असते का? थोडस मोठ्याने उत्तर दे म्हणजे ऐकायला येईल तर. तर मम्मी मला एक प्रश्न पडलाय, आज अमावस्या आहे तर काय स्पेशल करणार आहे तू खायला स्वयंपाक? आणि खीर? खीर गिर खड्डे. हे गप. तिथं होतच ऑलरेडी. दोन लावायचे का? शिवांश ती गरम गरम अत्तर पडेल हातावर, ओरडशील परत. नाटक नको करू. मम्मी त्याला काय म्हणतात तुझ्या हातात आहे ते? पाणी म्हणजे जिथं आपण ग्लासात वगैरे पाणी ठेवतो तसं दिव्यांना पाणी ठेवायचं असतं का? कसलं भारी आहे बघा मित्रांनो. यावर झाकण पण आहे पाणी घाण होऊ नये म्हणून. आणि ते वाटीत साखर ठेवलेली आहे. तर अशी ही आमची देवपूजा झालेली आहे, म्हणजेच दीप पूजा. अरे मम्मीला ओवाळू दे. तर इथं पण जसे देवपूजा करताना आपण धूप लावलं होतं तसंच इथं धूप लावतोय. आता इथे मम्मीनी छान असा नमस्कार करून घेतलेला आहे आणि इथे जे आहे ते छोट्या त्याला काय म्हणतात, कणकीचे दिवे मम्मी लावत आहे. शिवांश तू दिवा विझवून टाकशील. जास्त पण एवढे तू गप. तर इथं दिव्यातल्याच तेलात मम्मी ते बुडवून लावतीये तिकडे. इथे मम्मी शिवांशचं औक्षण करून घेत आहे. आणि इथे मम्मी त्याला ते सुपारीने ओवाळलेलं आहे आणि आता साखर चारत आहे. आता ओवाळतीये त्याला.
आता ह्या सर्व दिव्यांचे जे आहे ते सर्व जे म्हणजे दिवे असतात ना त्यांना ते असं पकडून 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 हे करायचं असतं. तर आता इथे जरा फोटो काढायचं चालू आहे. तर यांचे मस्त असे फोटो काढून झालेले आहेत. आता माझ्या औक्षणाची बारी आहे. शिवांश नीट काढ जरा व्हिडिओ. चल 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 उशीर होतोय. हळू नीट काढा. इथेच पकड. नीट बस मांडी घालून. हा फोटो पण काढून ते व्हिडिओच्या साईडलाच कॅमेरा असेल बघ तिथे फोटो माहितीये. फोटो पण काढू. मी म्हणलं होतं ना तसं इथं फटाफट बस करा. फोटो काढून झालेला आहे. तिथं ठेवते ना खाली. इथं फोटो काढून इकडून दुसरं स्टॉप कर बा. आणि मम्मी मला कळत नाही तुला सांगू करण्याचं पण सांगते ना त्या परत थोडं ऐक ना भूक लागली. तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दुर्बल लाईफ या चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत म्हणजे आज आपण अमावस्या आहे, मग आपण दीप पूजा करणार आहोत. तर आपल्याकडे दीप पूजा करतात त्यासाठी मी एवढी छान रेडी झालेली आहे. आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा की माझा हा लुक तुम्हाला कसा वाटला. तर सर्वात पहिले आपण सर्व दिवे धुवून घेतलेले आहेत, घासून घेतलेले आहेत, परत देवांची पूजा केलेली आहे, देव घासले आहेत, धुतले आहेत आणि तिथे लावलेले आहेत आणि त्यांचे दिवे धूप आणि अगरबत्ती लावून चांगली देवपूजा करून नमस्कार केलेला आहे. आता इकडे मम्मी स्वयंपाक करत आहे आणि इकडे याला भूक लागली आहे म्हणून मम्मी स्वयंपाक करते आणि हा काहीतरी खातोय, केळी खातोय हा. तर चला पटकन आपण करूया देवपूजा पटकनात पटकन. तर मित्रांनो इथे या प्रकारे मम्मी चपात्या करत आहेत तेल लावून. मम्मी आज तू सांग कशात म्हणजे तू म्हणजे सांग जरा माहिती. दीप अमावस्येची माहिती सांग थोडीशी. आज दीपामावस्येला आम्ही छान अशी पूजा करून घेतली. दिवे वगैरे कालच घासून ठेवले होते. तर मम्मी आता चांगली ह्यांना भूक लागली. दुर्वाला शिवांशला म्हणलं चपात्याला करून घ्याव्यात. तर आता गाईज आपण तर ठीक आहे मम्मी, मी जे मला प्रश्न पडलेले आहेत आणि गाईजला पण प्रश्न पडलेले आहेत ते तुला विचारते. तर मला सांग दीप पूजा ही का करतात.